गुगल ॲड्स म्हणजे काय समजून घ्या आणि दोन्हीमध्ये फरक काय हे समजून घ्या. फेसबुक, इंस्टाग्राम सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत यामध्ये आणि गुगल ॲड्समध्ये काय फरक आहे. मी इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती ॲड रन करतो आहे, मग गुगल ॲड्स रन करायची गरज आहे का, ही पहिला क्वेश्चन आहे. आणि दुसरा क्वेश्चन आहे दोन्हीमध्ये फरक काय आहे. फरक समजून घ्या, मग समजेल तुम्हाला पहिल्या क्वेश्चनचा ॲन्सर. जेव्हा तुम्ही फेसबुकावरती एखादी ॲड रन करता, ती ॲड तुम्ही लोकांना दाखवता, मग तो माणसाची कंडिशन मॅच होत असेल नसेल त्याला ती ॲड दिसणार आहे. म्हणजे काय, मी टार्गेट ऑडियन्स केलं ज्याला ऑनलाईन शॉपिंगमध्ये इंटरेस्ट आहेत आणि मी त्याला एखाद्या शूजची ॲड दाखवली, बरोबर. मग त्याच्याकडे कदाचित पहिला शूज असेल नसेल. दुसरी गोष्ट, त्याला शूज जरी घ्यायचा असेल तरी पण मी ज्या वेळेस त्याला ॲड दाखवतो आहे त्यावेळेस तो फ्री असेल ह्याची गॅरंटी नाही आहे. तो कामामध्ये असेल, आता लोक तर मीटिंगमध्ये पण काय करतात, सोशल मीडिया वापरतात, बरोबर. मग तो कामामध्ये असेल त्याच्यामुळे तो शूज नाही घेऊ शकत. त्याच्याकडे सध्याच्याला पैसे नसतील, त्याची कंडिशन जर चांगली असेल तरी तो शूज नाही घेऊ शकत. किंवा त्याचा काही हेल्थ इश्यू असेल, तो रील पाहतो आहे फक्त, त्याला शूज ऑर्डर करायचा नाही आहे. त्याचे काय फॅमिली इश्यू झाले असतील तरी पण तो रील पाहतो आहे, त्याला शूज घ्यायचे नाही आहेत. म्हणजे काय, त्याची कंडिशन जेव्हा मॅच होईल त्यावेळेस तो तुमच्याकडं शूज घेईल. हे झालं इंस्टाग्राम आणि फेसबुकचं. तो इंस्टाग्राम आणि फेसबुकमध्ये त्याला जेव्हा शूज घ्यायचा आहे त्यावेळेस तो तिथं सर्च नाही करू शकत, बाय शूज, शूज नियर मी, ऑनलाईन शूज, स्पोर्ट शूज नाही सर्च करू शकत ना. पण गुगलवरती बघा, गुगलवरती जेव्हा आपली ॲड दिसते, ही ॲड कशा पद्धतीने दिसते, ह्यामध्ये एक असतं सर्च इंजिनची ॲड असते. म्हणजे काय, गुगलवरती जेव्हा एखादा कोणी सर्च करतो त्यावेळेस आपली तिथे ॲड दिसते. म्हणजे जर एखाद्याला शूज घ्यायचा असेल आणि तो गुगलवरती येतो आहे आणि विचारतो आहे तिथे की स्पोर्ट शूज शॉप नियर मी, किंवा तो सर्च करतो आहे बाय स्पोर्ट शूज, कॅज्युअल शूज किंवा ऑफिशियल शूज, तो जर गुगलवरून सर्च करतो आहे शूज संदर्भात, म्हणजे त्याची कंडिशन सगळ्या प्रकारे मॅच आहे. कंडिशन मॅच आहे म्हणजे काय, की त्याला त्याच्या कोणत्याही घरात प्रॉब्लेम नाही आहे, त्याचं माइंडसेट फ्री आहे आणि तो खरेदी करण्यासाठी तयार आहे, त्याच्या अकाउंटवर तेवढे पैसे देखील आहेत, त्याच्यामुळे तो सर्च करतो आहे शूज संदर्भातलं, बरोबर. आता काही सर्च करतील असंच टाईमपासला, परंतु मॅक्झिमम लोक हे त्यांचं काहीतरी काम असेल, ती कंडिशन मॅच आली असेल त्यावेळेस ते गुगलवरती सर्च करतात. मग हे दोन फरक आहे. एक तर तुम्ही आता गुगलवरती फक्त डिसॲडव्हान्टेज काय, तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही, बरोबर. इंस्टाग्राम फेसबुकचा ॲडव्हान्टेज तो आहे की त्याला घ्यायचा असेल न घ्यायचा असेल किंवा त्यांनी सर्च नाही केला तरी पण मी त्याच्यासमोर पोचू शकतो आणि त्याला मी ती प्रोडक्ट सेल करू शकतो. मग दोन्ही प्लॅटफॉर्मचे आयडेंटिफिकेशन, दोन्ही प्लॅटफॉर्मचे यूज आणि दोन्ही प्लॅटफॉर्मचे USP ह्या वेगवेगळ्या आहेत, हे समजून घ्यायचं आहे. मग गुगलवरती सपोज आपल्याला ॲड रन करायचे असेल तर गुगल ॲड्स हा काय, गुगलचा अधिकृत प्लॅटफॉर्म आहे. काय, समजलं. गुगल काय, गुगल ॲड्स हा गुगलचा अधिकृत प्लॅटफॉर्म आहे, ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म आहे. याच्या मदतीने आपण काय करू शकतो, गुगल सर्च म्हणजे काय, गुगलवरती आपण जे सर्च करतो त्याच्यावरती, यूट्यूबवरती आणि जीमेलवरती आणि गुगल मॅप्सवरती आणि लाखो पार्टनर वेबसाईटवरती जाहिरात करू शकतो. म्हणजे कुठं कुठं लक्षात बघा, गुगल सर्च आपण जे गुगलवरती सर्च करतो तिथे ॲड दिसणार आहे. यूट्यूबवरती कोणी व्हिडिओ पाहतो आहे त्याला आपली ॲड दिसणार आहे. जीमेलमध्ये पण आपण ॲड दाखवू शकतो, समजलं. त्याच्या मेल ॲड्रेसमध्ये गुगल मॅप्सवरती पण आपण आपली ॲड दाखवू शकतो. हे बऱ्याच लोकांना माहिती नाही, 99% लोकांना माहीत नाही आहे. म्हणजे काय, मी जर आता एखादा बिझनेस लॉन्च केला आणि लोक गुगलवरती नियर मी म्हणून सर्च करत असले त्या शहरामधले, तर मी तिथं माझे ॲडव्हर्टाईज रन करून फर्स्ट नंबरला येऊ शकतो रँकिंगमध्ये, समजलं का. ह्याचा फायदा कोणाला आहे, जे बिझनेसेस जास्त गुगल मॅपवरती सर्च करून चालतात, जसं रेस्टॉरंट असेल, एखादं प्रोडक्टचं शॉप असेल, जे लोक सर्च करत आहेत ऑनलाईन. आता एखादा बिझनेस आहे जो बिझनेस गेल्या 4 वर्षापासून कंटिन्युअसली गुगलवरती रिव्ह्यू घेतो आहे, त्याच्याकडे 2000-4000 रिव्ह्यू आहेत, 5 स्टार रेटिंग आहे,
आणि तुमचा बिझनेस नवीन आहे, तुमचा हा बिझनेस सर्च केल्यावर गुगल मॅपवरती लगेच दिसणारच नाही आहे, बरोबर. ते बिझनेस दिसणार आहे जे बिझनेस जुने आहेत आणि त्यांचे रिव्ह्यू रेटिंग चांगले आहेत. मग त्यावेळेस आपण गुगल मॅपवरसुद्धा आपले ॲडव्हर्टाईज रन करून आपण तिथे एक नंबरला जाऊ शकतो. आणि लाखो पार्टनर म्हणजे काय, की एखादी वेबसाईट असेल त्या वेबसाईटवरती पण गुगल काय करू शकतो, ॲड दाखवू शकतो. आपण बघितलं असेल, आपण ॲमेझॉनवरती एखादं प्रोडक्ट बघितलं आणि आपण जर दुसऱ्या वेबसाईटवरती गेलो तरी पण आपल्याला तिथे ॲड दिसते, बरोबर, त्या प्रोडक्टची. का दिसते, कारण त्या वेबसाईटने गुगलला पार्टनर केलेलं असतं. म्हणजे काय, गुगल त्या पर्टिक्युलर व्यक्तीच्या वेबसाईटवरती ॲड दाखवतो आणि त्या वेबसाईट ओनरला त्याचे पैसे मिळतात. समजलेतपर्यंत. अशा प्रकारे आपण लोकांना जाहिराती दाखवू शकतो. जेव्हा एखादा ग्राहक गुगलवरती एखादी सेवा किंवा उत्पादन शोधतो, तेव्हा गुगल ॲडच्या मदतीने तुमची जाहिरात सर्वांपर्यंत दिसू शकते. मग काय काय लोक सर्च करतात, डेंटिस्ट नियर मी असेल, बेस्ट रेस्टॉरंट इन पुणे असेल, डिजिटल मार्केटिंग एजन्सी असेल, ए सी रिपेअर नियर मी असेल. आणि सर्च रिझल्टमध्ये जे रिझल्ट येतात त्यामध्ये स्पॉन्सर म्हणून जे ऑप्शन असतो ना, ते दिसणारे काय असतात, गुगलचे ॲड असतात. म्हणजे काय, मी जर म्हटलं बाय शूज ऑनलाईन, ओके, बघा ऑप्शन काय येतात. आपल्याला काय वाटते, हे कॅम्पस शूज असेल, हे निमान शूज असेल, किंवा हे काही जी वेबसाईट आहेत, ह्या वेबसाईटवरती जे शूज असेल, हे शूजची वेबसाईटवरती त्यांनी अपलोड केले म्हणून आपल्याला दिसत आहेत. पण बघा वरती ऑप्शन काय दिलं आहे, स्पॉन्सर प्रोडक्ट्स. म्हणजे काय, ह्या ॲडव्हर्टाईज चालू आहे, हे गुगल काय स्वतःहून दाखवत नाही आहे, हे लोक इथे ॲड रन करत आहेत. समजलं का, काय दिसतं त्याला, स्पॉन्सर रिझल्ट दिसत आहेत. आणि हे जे आहेत ना रिझल्ट खालचे, हे रिझल्ट विदाउट स्पॉन्सरचे आहेत. समजलेतपर्यंत तुम्हाला. अजून एक बघूया आपण, एखादी सर्व्हिस वगैरे. डिजिटल मार्केटिंग सर्व्हिस. इथं कोणच ॲड रन करत नाही आहे. दुसरं आपण जाऊयात. काय सर्च करतो अजून आपण गुगलवरती. सपोज मला शर्ट घ्यायचा आहे, बरोबर. कोणता घ्यायचा आहे, कॅज्युअल शर्ट फॉर मेन. स्पॉन्सर रिझल्ट नाही आहे का इथं, स्पॉन्सर रिझल्ट कुठे नाही आहे. म्हणजे काय, ऑर्गॅनिक ॲडव्हर्टाईज चालू आहेत. समजलं. जिथे स्पॉन्सर येतं तो समजायचं ॲड रन करतायत, जिथं स्पॉन्सर येत नाही समजायचं तिथं ॲड रन होत नाही आहे. ओके. अजून काय करू शकतो आपण, फोन, आयफोन. ठीक आहे, ह्याचे पण ॲडव्हर्टाईज नाही रन. येत का नाहीत, येत आहे ते बरं का इथं.
ओके, दिसतं आहे का? तिथं काहीतरी प्रॉब्लेम आला होता, कारण मी काय केलं इथं एक प्लगइन इन्स्टॉल केलेलं आहे इथलं, त्याच्यामुळं ते इश्यू येतात कदाचित. ओके, आता फ्लॅट बाय म्हटलं मी, तर आता गोदरेज प्रॉपर्टी हे काय आहेत, स्पॉन्सर रिझल्ट आहे. समजलं का? स्पॉन्सर म्हणजे काय, गोदरेज प्रॉपर्टी, परत ही प्रिस्टीन प्रॉपर्टीज, ओके, पूर्वांकारा प्रॉपर लिमिटेड, ह्या काय सगळ्या ॲड्स चालू आहेत, ॲड्स, ह्या सर्व ॲड्स चालू आहेत त्यांच्या, बरोबर. परत खाली काय आहेत मग ह्या, हे ऑर्गॅनिक रिझल्ट आहेत. पण ऑर्गॅनिक रिझल्टच्या वरती कोण येऊन बसलेले, ज्यांनी ॲड रन केलेली आहे. आता ॲक्च्युली मला काय करायचं आहे, फ्लॅट घ्यायचं, मी काय करेल, इथे क्लिक करेल का, कारण एक नंबर रिझल्ट येतो ना. ह्युमन काय करतात सगळे लोक, जो एक नंबरला रिझल्ट येतो त्याला सगळे लोक क्लिक करतात. आणि हा होतो ॲडव्हर्टाईजचा फायदा, की मॅक्झिमम जे ट्राफिक गुगलवर सर्च करतो आहे ते ट्राफिक पूर्णपणे तो घेऊन जातो त्याच्या वेबसाईटवरती. कोण, जो ॲडव्हर्टाईज रन करतो तो. ओके, हजारो लाखो करोडो लोक डेली सर्च करतात गुगलवरती, बरोबर. आता अजून एक काय असणार आहे, सपोज आपण बघितलं मग अशी शूजचं बघितलं होतं आपण एक्झाम्पल. अजून काय बघितलं होतं, कॅज्युअल शर्ट्स फॉर मेन. ह्याला नाही ॲड येते. अजून एक काय येईल, हॉस्पिटल्सला पण कदाचित नसेल येत, कारण हॉस्पिटलला ॲड नाही रन करता येत. समजलं स्पॉन्सर रिझल्ट कसे असतात. मग गुगल ॲड्स का महत्त्वाचे आहेत. गुगलवरती सर्च करणारा ग्राहक बहुतेक वेळा काहीतरी खरेदी करण्याच्या किंवा काहीतरी सर्व्हिस घेण्याच्या उद्देशाने गुगलवरती सर्च करत असतो. जसं मी तुम्हाला मागेच सांगितलं, त्याच्या कंडिशन सगळ्या माहीत झालेल्या असतात. म्हणून गुगल ॲड्समधून मिळणाऱ्या ज्या लीड्स आहेत ना, त्या हाय क्वालिटी लीड्स असतात, हाय इंटेन्स लीड असतात. मग त्याचा फायदा काय, योग्य वेळी योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचता येतं. योग्य वेळी योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचता येतं म्हणजे काय, ग्राहक जेव्हा येत आहेत तेव्हा तुम्ही लगेच तिथं अवेलेबल आहात ॲड थ्रू. हाय क्वालिटी लीड्स त्याच्यामुळे मिळतात. तुमच्या वेबसाईटवर तुम्हाला ट्रॅफिक वाढवता येतो, फोन कॉल्स वाढतात आणि सेल्स वाढण्यास मदत होते. आणि सेल वाढतोच. आणि परफॉर्मन्स ट्रॅक्स, तुम्हाला प्रत्येक रुपयाचा इथे परफॉर्मन्स ट्रॅक करता येतो. समजलं. आता गुगल ॲड्सच्या प्लॅटफॉर्मवरती खालचे प्लॅटफॉर्म काय काय आहेत. गुगल ॲडचे प्लॅटफॉर्म कोणते आहेत, गुगल सर्च आहे, यूट्यूब आहेत, हे गुगलचे सगळे प्रोडक्ट्स आहेत. आता गुगलचे जेवढे प्रोडक्ट्स आहेत ते गुगल तुमच्या ॲडव्हर्टाईज दाखवायला मदत करतं. जसे मेटाचे प्रोडक्ट्स कोणते आहेत आपण बघितलेले, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे. तसंच गुगलचे काय प्रोडक्ट्स आहेत, जसं यूट्यूब हे गुगलचं आहे, गुगल मॅप्स हे गुगलचं आहे, जीमेल गुगलचं आहे. आणि आपल्याला जे काही आपण ॲडव्हर्टाईज दाखवणार आहोत ना, हे मॅक्झिमम आपण गुगल सर्चवरती आणि यूट्यूबवरतीच आपल्याला सगळ्यात जास्त ॲडव्हर्टाईज दाखवायचे आहेत. आणि गुगल मॅप्सवरती जर आपला लोकल बिझनेस जर लोकांनी सर्च केला आणि आपल्याला दाखवायचं असेल तर आपण गुगल मॅप्सवरती जाऊ शकतो. पण आपण जे काय ॲडव्हर्टाईज रन करणार आहे हे आपण गुगल सर्चवरती जास्त करून ॲडव्हर्टाईज रन करणार आहोत. समजले इथपर्यंत. आता गुगल सर्चवरती ॲडव्हर्टाईज करण्याचा अजून एक फायदा काय सांगतो तुम्हाला मी. जसं तुम्ही फेसबुकवरती जेव्हा ॲडव्हर्टाईज रन करता त्यावेळेस तुम्ही जर ₹100 डेली बजेट ठेवलं तर ₹100 तुमचं फेसबुक संपवणारच आहे, बरोबर, एका दिवसामध्ये. पण गुगलवर तसं नाही आहे. समजलं का. गुगल तुमची कीवर्ड्सनुसार पैसे घेतं, क्लिकनुसार पैसे घेतं. त्याला काय म्हणतो आपण, क्लिक थ्रू रेट म्हणतो किंवा क्लिक पर रेट म्हणतो, CPL असतो त्याचा. तुमची ॲडव्हर्टाईज दाखवण्याचे गुगल पैसे घेत नाही. कशावरती, गुगल ॲड्सवरती, गुगल सर्च इंजिनवरती. म्हणजे आता मी सपोज इथे सर्च केलं होतं ना, फ्लॅट इन पुणे, तर गोदरेज प्रॉपर्टीची ॲड दिसली म्हणून गोदरेज प्रॉपर्टीकडून गुगल अजून पैसे घेत नाही आहे. जोपर्यंत मी ह्याच्यावरती क्लिक करत नाही तोपर्यंत. मी जर ह्याच्यावरती क्लिक केलं तर पैसे आता पे करावं लागणार गोदरेज प्रॉपर्टीला गुगलसाठी. समजलं का. म्हणजे काय की माझे ॲडव्हर्टाईजचे इम्प्रेशन्स, माझे ॲडव्हर्टाईज 1,00,000 लोकांना दिसते का 10,00,000 लोकांना दिसते, त्याच्यावरती आपल्याला गुगल चार्ज करत नाही. क्लिक केल्यावरती गुगल आपल्याला चार्ज करतं.
मग क्लिकचा रेट माझा 20 रुपये असेल, 10 रुपये असेल, 5 रुपये असेल, त्याच्यावरती मला पैसे पडतात. म्हणजे सपोज 20 रुपयाला एक क्लिकचा रेट जर धरला आपण, 10,000 लोकांना गुगलची ॲड दिसली आणि 5 लोकांनी क्लिक केलं, तर मला किती रुपये पडणार आहे चार्जेस? 100 रुपये पडणार आहेत. का? 5 क्लिकचे 20 रुपयाने 100 रुपये पडणार आहेत. आता 1,00,000 लोकांनी ॲडव्हर्टाईज माझी बघितली आणि तरी पण 5च क्लिक आहेत, तरी पण किती मला पैसे पडणार आहेत? 100 रुपये चार्ज पडणार आहे. समजला हा फरक आहे गुगलवरती आणि इंस्टाग्रामवरती किंवा मेटा ॲड्सवरती. मग गुगल ॲडचं आपण हे आता जास्त करून हे पाहण्यापेक्षा आपण काय करूयात, डायरेक्ट जाऊयात आपण ह्याच्यावरती. उद्या आपण पाहूयात गुगल ॲड्स कशा वगैरे प्रकारे क्रिएट करायच्या. एकदम सोपं आहे. तुमच्या जीमेल अकाउंटनेच गुगल ॲडचं अकाउंट क्रिएट होतं आणि तुम्हाला वेबसाईटवरती त्याला नेता येतं. आता महत्त्वाचा फायदा काय, तुमची जर वेबसाईट असेल वैयक्तिक कोणती, एखाद्या अकॅडमीची असेल, एखाद्या हॉस्पिटलची असेल, एखाद्या प्रोडक्टची वेबसाईट असेल, लोक काय करतात, ऑनलाईन सर्च करतात आणि ऑनलाईन सर्च केल्यावरती तुमची वेबसाईट तिथे 1 नंबरला येते आणि लोक तिथे येतात आणि तुमचं प्रोडक्ट परचेस करतात. आता तुम्ही इंडिया मार्टसाठी, इंडिया मार्टवर आपण जेव्हा रजिस्टर करतो त्यावेळेस आपण किती रुपये घालवतो इंडिया मार्टवरती? 1,00,000 रुपये, 1,50,000 रुपये आपण स्पेंड करतो. इंडिया मार्ट पण काय करतो, इंडिया मार्ट पण त्यांची स्वतःची ॲड रन करते कीवर्ड्सनुसार. मग तुम्हाला तो बिझनेस कुठून आणून देतो आहे? गुगलवरती तो स्वतः ॲड रन करतो आणि तुम्हाला बिझनेस आणून देतो. हां, इंडिया मार्ट वाईट आहे असं मी म्हणत नाही. इंडिया मार्टमध्ये भरपूर सारं पोटेन्शियल आहे. तुम्हाला B2मध्ये चांगल्या प्रकारे बिझनेस मिळू शकतो. परंतु सर्वात महत्त्वाचं आहे, तुम्ही इनडायरेक्टली जिथं 1,50,000 रुपये स्पेंड करतायत इंडिया मार्टसाठी, तेवढे तुम्ही ॲडसाठी तुमच्या वेबसाईटवरती पैसे स्पेंड करू शकता आणि डायरेक्ट ट्रॅफिक तुमच्या वेबसाईटवरती आणू शकता. समजलं? जिथं कॉम्प्युटर कोणच नाही. इंडिया मार्टवर तरी कसं आहे, तुमचा प्रोडक्ट बघणार, दुसरं पण प्रोडक्ट बघणार, रेटमध्ये ज्याचं प्रोडक्ट स्वस्त आहे त्याला तो कॉन्टॅक्ट करतो, अशी ही पद्धत चालते. परंतु इकडं तुमची वेबसाईट, तुमचं प्रोडक्ट आणि सगळं इन्व्हायरमेंट तुमचं तयार होतं आहे. समजलं इथपर्यंत? त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर ट्रॅफिक आणायचं आहे त्यावेळेस गुगल ॲड बेस्ट आहेत. पण आपण जे पाहतो इंस्टाग्राम, फेसबुक हे सगळ्यात बेस्ट आहे. म्हणजे लोकली सगळे लोक गुगलवर तर जात नाहीत. काही लोक आता गुगलवर काय सर्चच करत नाही आहेत. ते कुठं सर्च करतायत? ChatGPTवर सर्च करताय, बरोबर. त्याला काय प्रोडक्टबद्दल माहिती घ्यायची आहे, तो आता वेबसाईटवर जाऊन ब्लॉग नाही वाचत बसत. तो काय करतो, ChatGPTकडून माहिती घेतो आणि तिथेच तो वाचतो. मग ChatGPTवर सुद्धा आपला बिझनेस आला पाहिजे ना. मग त्या पद्धतीने आपण जाऊ शकतो. पुढे जाऊन जेव्हा आपण वेबसाईट डेव्हलपमेंट किंवा ब्लॉगिंग आपण शिकणार आहे त्यामध्ये आपण हे पाहूयात. ओके, काय क्वेश्चन आहे कोणाचे? कॅम्पेनमध्ये प्रोफाईल विजिट बघितलं आपण, त्यामध्ये काय क्वेश्चन असेल तरी मला विचारा. बाकी मी ऑल ओव्हर रिअल टाईम जे चालतं काम ते तुम्हाला मी इथे सांगितलेलं आहे. हां दीपाली, काय क्वेश्चन होतं तुझं मागाशी? सर, गुगल ॲड्सचं बजेट काय असते? बजेट किती असतं? क्लिकवरती असतं. 1 क्लिकचे 20 रुपये असेल तुझं तर तू किती ठेवू शकते? 20 रुपये, 30 रुपये पण आपण दिवसाला बजेट ठेवू शकतो. पण आपल्याला किती क्लिक्स पाहिजेत, किती ट्रॅफिक पाहिजे ह्याच्यावर डिपेंड असतं. आता क्लिकचे पैसे कशावर ठरतात? कीवर्ड्सवर ठरतात. कीवर्ड्स म्हणजे काय? कोणता कीवर्ड आपण देतो आहे ना तो. आता कॅज्युअल शर्ट फॉर मेन, कॅज्युअल शर्ट इन बारामती हे 2 वेगळे कीवर्ड झाले. आता कॅज्युअल शर्ट फॉर मेन हा कीवर्ड आहे, जो सगळे वापरत असतील तर त्याचं बिडिंग हाय असतं. म्हणजे काय? कॅज्युअल शर्ट फॉर मेन ह्याच्यावरती जर कोणी सर्च केलं तर कुठल्या वेबसाईटची ॲड दाखवायची, हजारो वेबसाईटच्या त्याच्यावरती ॲडव्हर्टाईज रन करतायत, हे ठरतं बिडिंगवरती. मग बिडिंग काय आहे किंवा हे कीवर्ड्स काय आहेत हे आपण बघणार आहोत त्यामध्ये. सपोज मी 30 रुपये बजेट ठेवलं दिवसाचं आणि माझा 5 रुपयाचा रेट आहे, बरोबर. 5 रुपये क्लिकचा एक रेट मला मिळत असेल गुगलकडून. मला किती लीड्स मिळतील? 6 लीड्स मिळतील. 6 लीड्स भेटल्या माझ्या ॲडव्हर्टाईज स्टॉप होईल तिथे जागेवरती. माझं डेली बजेट जर 30 रुपये असेल तर मग मला किती लीड्स पाहिजेत? लीड्स म्हणजे विजिट किती पाहिजेत मला वेबसाईटवरती?
याच्यावरती डिपेंड आहे की आपलं डेली बजेट किती असतं. पण इथं मिनिमम बजेटचा काही इश्यू नाही आहे. तुम्ही 50 रुपये पण मिनिमम बजेट ठेवू शकता दिवसाचं. असं फेसबुकसारखं नाही आहे की दिवसाला एवढं बजेट तुम्हाला ठेवायचं आहे 100 रुपयासारखं. काय क्वेश्चन अजून कोणाचे? समज सगळ्यांना व्यवस्थित? ठीक आहे. प्रत्येकाने मला ॲडव्हर्टाईज रन करायचे आणि स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. जे मला ॲडव्हर्टाईज रन करून मी सांगितलेले वर्किंग करत असताल त्यालाच या गोष्टी व्यवस्थित समजतील. तुम्हाला खरंच एवढं सिरियस शिकायचं असेल तर ॲडव्हर्टाईज रन करायचे आहेत. मी प्रत्येकाला विचारतो आहे. मला जास्त करून आपल्या बॅचमधले कमीत कमी काही जण आहेत ते रिस्पॉन्स देतात, शेअर करतात, मला पर्सनल काही गोष्टी शेअर करतात, ग्रुपवरती शेअर करतात. तुम्हाला ह्या गोष्टी जर शिकायच्या असतील तर तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. क्लासमध्ये आहे तोपर्यंत प्रॅक्टिस फास्ट करून घ्यायची. काय क्वेश्चन असेल मला विचारायचे. आत्तापर्यंत मला अपेक्षित आहेत की तुम्हाला स्वतःचा कंटेंट क्रिएट करता आला पाहिजे आणि ॲडव्हर्टाईज रन करता आला पाहिजेत आणि व्हॉट्सअपवरती लीड्स घेता आले पाहिजेत. हे तुम्ही कॅम्पेन आत्तापर्यंत रन केले पाहिजेत. मग तुम्हाला कॅम्पेन रन करायला काही गोष्ट सापडत नसेल, कोणतेही क्लायंट पहा, स्वतःचं काहीतरी एखादं कॅम्पेन रन करा, पण कॅम्पेन रन करा. जोपर्यंत कॅम्पेन रन होत नाही, सोप्या गोष्टी आहेत, फक्त तुम्हाला कॉन्फिडन्स तोपर्यंत येणार नाही जोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती काम करत नाही. सर माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे लीड्सचा. हां, दाखव, शेअर कर स्क्रीन.